कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो मेघना आंटी, हा डुग्गू अजून सापडलाच नाहीये. कुठे शोधायचं तेही समजत नाही. तो तो कुठल्या अडचणीत तर आला नसेल ना, किंवा त्याला कोणी किडनॅप वगैरे तर नाही ना केलं. कोणी कशाला करायला पाहिजे? तूच केलं असशील. तुझाच व्हिडिओ आहे ना त्याच्याकडे. हो मेघना आंटी, तुम्ही मला काय समजता हो? मी कशाला करू त्याला किडनॅप? का नाही म्हणजे कुणाला जीवानिशी मारण्यापेक्षा किडनॅप करणं थोडं सोपं आहे नाही का? काय ना चारू, मी पण कोणाला तरी कधीतरी किडनॅप केलं होतं, पण कधी त्याला जीवानिशी मारलं नाही. हो काय चाललंय तुमचं? इथे मला टेन्शन आलंय. मला मदत करायची सोडून तुम्ही मला टोमणे कसले मारताय? अगं तेच तर, तू का टेन्शन घेते? रिलॅक्स. त्यांचं ते बघून घेतील. तुला इतकं पॅनिक व्हायची काही गरज नाहीये. उलट तो सापडला तर तू अडचणीत येशील. म्हणून देवाला प्रार्थना कर की डुग्गू कधीच सापडू दे नको. हो हो. माझ्या डुग्गूवर कुठलाही संकट येऊ देऊ नकोस देवा. जोपर्यंत माझं डुग्गू सुखरूप हे मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही ना, तोवर मी तुका पाण्यातून बाहेर काढूच नाही. आज माझ्या श्रद्धेचो आणि तुझ्या देवत्वाचो पुन्हा एकदा कस लागू दे. माझे डुग्गू सुखरूप घरी परत आहे. लहान आहे तो, सुखरूप घरी परत आहे. उमा, काय हा डुगू? काय बोलत होता तुम्ही? काय झालं काय नक्की? उमा, डुगू काय? उमा बोला ना, काय हा डुगू? काय झाला काय? डुग्गू खयाच सापडत नाही. म्हणजे सगळीकडे त्याला शोधला पण खयाच सापडत नाही. श्रीनू, बंधू भाऊ आणि कांदा भाऊजी गेले त्याला शोधू, पण काही भेटत नाही तो. मग खरंच खूप भीती वाटू लागली. तो सुखरूप असतात ना, कोणतं संकट तर आलं नसतात ना त्याच्यावर? नाही, काय नाही, तुम्ही रडू नका, तुम्ही शांत व्हा. मी बघते काय ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.